चलो इलस्ट्रेशन 9 पेज नंबर 85. आपला पॅटर्न काय असणार आहे? पॅटर्न की इथं ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे, ती कशी शोधून काढूया, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं तुम्हाला दाखवतो. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पर्नेल स्पोर्ट्स क्लब पुणे and additional information given below. You are required to prepare income and expenditure for the year ended this and balance sheet as on that date. Okay, सेम इन्स्ट्रक्शन्स आहेत, कुठेही चेंज नाही, इथं कुठेही सांगितलेलं नाहीये की ओपनिंग बॅलन्स शीट बनवा. ओके, नो प्रॉब्लेम. तर मग फ्रॉम वेअर आय एम सेइंग इट आय विल शो यू. कॅपिटल फंड मिसिंग असणार. कॅपिटल फंड मिसिंग असेल दॅट मीन्स यू हॅव टू कॅल्क्युलेट अँड फाइंड आउट द ओपनिंग कॅपिटल फंड. And for that purpose, we will prepare opening balance sheet. कॅपिटल फंड नसेल तर तुम्ही बाकी काहीच करू शकणार नाही. बाकी सगळं करू शकाल, क्लोज नाही करू शकणार. ओके, चलो आता सबस्क्रिप्शन इयर वाईज दिलंय. इयर वाईज सबस्क्रिप्शन आहे माझं कुठलं आहे? 19 म्हणजे आता बघा नीट बघा मधलं नाही ना. म्हणूनच सांगतोय तुम्ही असं मधलं म्हणजे असं धरून नाही चालायचं. आता हे काय आहे? पीपीवाय. हे काय आहे? पीवाय. आणि हे सीवाय. मग हे आपण केलं होतं याच्या आधी. मी म्हणलं ना सेम सम आहेत. पीपीवाय आणि पीवाय हे दोन्ही कंबाईन करता येते. म्हणजे हे हाऊ मच इज दिस? 5000. 5000 इज व्हॉट? पीवाय. दोन्ही कंबाईन करून तुम्ही पीवाय करू शकता. पण ह्याचा अर्थ काय? आता हे कुठे जाणार? हे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये येणार. हे ओपनिंग आता सुरुवात. हा इतके दिवस तुम्ही इग्नोर करतात, त्याला असं मामुली समजत होतात. आता तो सुद्धा पिक्चर मध्ये येणार आणि तो सुद्धा तुम्हाला त्रास देणार. हा सुद्धा तुम्हाला त्रास देणार. चला, हा पण ओपीबीएस, हे पण ओपीबीएस. मला सांगा मी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये पाचर कुठे घेऊ? त्याचं म्हणणं लायबिलिटी आहे, हिचं म्हणणं असेट आहे. कोण करतंय टाय ब्रेक? काय अक्षरा? असेट. आउटस्टँडिंग इन्कम इज अन असेट. हे असेटला येणार आहेत दोन्ही. हे कुठे येणार? हा काय आहे? कॅश बॅलन्स आहे. असेट म्हणजे हे मी दोन्ही असेटला पोस्ट करणार. ओके, डन, गॉट इट. कठीण नाही वाटत आहे काय अनुष्का? अजून वाटत नाही. चला, डोनेशन्स अजून पुढे चेक करूया. एंट्रन्स फी, रेव्हेन्यू, लाईफ मेंबरशिप फी, टुर्नामेंट रिसीट. टुर्नामेंट रिसीट म्हणजे काय? आलाच हा बघा. चला पहिला नेक्सस कनेक्ट करा. नेक्सस कनेक्ट केला. 60 आणि 50 म्हणजे काय करायचंय? कशातनं काय मायनस करणार? या टुर्नामेंट रिसीट मधनं एक्सपेन्सेस मायनस करणार. टुर्नामेंट रिसीट इज मोर दॅन एक्सपेन्सेस. सो रिसीट मधनं एक्सपेन्स मायनस करणार. याला आपण नेटिंग इफेक्ट म्हणतो. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? अजून इकडे पण एकदा चेक करूया. मी सगळं अरे बँक ओव्हरड्राफ्ट हा सम आपण केलेला आहे. व्हॉट डज दिस मीन? पेमेंट मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आहे. लायबिलिटी बरोबर. काय लायबिलिटी? म्हणजे हे सुद्धा ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये येणार. मागच्या वर्षी 2 मिनिटं, मागच्या वर्षी लास्ट इयरला ओव्हरड्राफ्ट असला पाहिजे म्हणून तर तुम्ही यावर्षी पे केलात. म्हणजे हा ओपीबीएस ला आला. आता मी ओपीबीएसचा आयटम पहिले शोधतोय. म्हणजे हे आलं, हे 2 आलं, हे 2 आलं. ओव्हरड्राफ्ट कुठे टाकू? हे मात्र लायबिलिटी आहे. हा हा रिपेड लिहिलंय. नाही लिहिलं तरी त्याचं मिनिंग रिपेडच आहे. आपण पेमेंट केलं म्हणजे पूर्वीचा होता तो आता रिपे केलाय. ओके, सॅलरी एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे म्युनिसिपल टॅक्सेस, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. याचं कन्झम्पशन असू शकेल. चेक करूया कन्झम्पशन कधी आणि डिप्रिसिएशन कधी. हा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक असेल तर कन्झम्पशन. आणि नाही तर एक्सपेन्सेस. डिप्रिसिएशन असेल तरच असेट, नाही तर नुसतं एक्सपेन्सला टाकून द्यायचे. चला चेक करूया. जनरल हे बिलियर्ड एक्सपेन्स काय? बिलियर्ड स्पोर्ट्स क्लब आहे ना. हा पूल बिलियर्ड्स हा गेम आहे आणि त्याच्यासाठी एक्सपेन्स केलेत. ओके, नंतर काय आहे? रिपेअर्स टू ग्राउंड म्हणजे यांचं ग्राउंड पण असण्याची शक्यता आहे. त्याला त्यांनी रिपेअर करून घेतले. टुर्नामेंट एक्सपेन्स
नेक्सस केला आणि कॅश इन हँड कॅश ॲट बँक. ओके. 50% डोनेशन बिल्डिंग फंड मी काही डिस्कस करत नाही. यू आर अवेअर ऑफ इट. 70% एंट्रन्स कॅपिटलाइज. ओके. आता त्याच्यात काही राहिलंच नाही. सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 16-17 and 1,000 for 17-18 स्टील इन अरियर्स. आपण ही कन्सेप्ट परवा पण केली होती. स्टील इन अरियर्स. चला चेक करूया. 16-17 आणि 17-18. बरोबर ना. असेटला येणार पण कुठल्या? आता आपल्याकडे दोन आहेत. क्लोजिंगला येणार, ओपनिंगला येणार का? येणार. येणार. आता हे खऱ्या अर्थाने तुमचा खरी टेस्ट घेणार आहेत. खरी टेस्ट घेणार आहेत. चला मी दाखवतो तुम्हाला ह्याचं काय. पहिले आधी मार्क करतो. क्लोजिंगला लेस करणार असं तिचं म्हणणार. लेस रिसिव्ड. व्हेरी गुड. लेस रिसिव्ड. पण बाळा हे काय बघ जरा. स्टील इन अरियर्स याचा अर्थ काय? अजूनही आउटस्टँडिंग आहेत. अजून आउटस्टँडिंग आहेत म्हणजे काय? म्हणजे आउटस्टँडिंग किती आहेत? हा घ्या ना. 3,500 पेड आहेत. 1,500 नाही. दोन वेगवेगळ्या इयर्सचे आहेत. अक्षरा आउटस्टँडिंग किती आहेत? हाऊ मच इज आउटस्टँडिंग? हे बघा ते काय म्हणतात. सबस्क्रिप्शन ऑफ ₹500 फॉर द इयर 16-17 and ₹1,000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन अरियर्स. कशात? 2,500 म्हणजे याच्यात 500 तिने ऍड केले म्हणजे 2,500 झाले आणि याच्यात 1,000 ऍड केले म्हणजे 4,000 झाले. म्हणजे आउटस्टँडिंग ह्या दोन फिगर आहेत असं तुझं म्हणणं आहे. बॅलन्स शीटला कुठली फिगर घेणार मी? ही का ही? काय अक्षरा? येस करेक्ट. क्लोजिंगला आपण हे परत ओपनिंगचे क्लोजिंगला नेणार आणि त्यातनं रिसिव्ह करणार 2,000 जे आहेत ना हे रिसिव्ड आहेत. दिस इज नॉट आउटस्टँडिंग. हे रिसिव्ड आहेत. ते काय म्हणतायत हे 2,000 तर आले तुम्हाला. 2,000 आल्यानंतर सुद्धा अजून ₹500 रिसिवेबल आहेत. स्टील इन अरियर्स आहेत. कुठले? 2016चे. म्हणजे मग आउटस्टँडिंग किती होते? असा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारायचं. म्हणजे मग आउटस्टँडिंग किती होते? हे बघा ना 2,500 एवढे आउटस्टँडिंग होते. त्यातले 2,000 आले म्हणजे 500 राहिले अजून. हा जुळते. म्हणजे आपण काय करायला पाहिजे ह्याच्यात हे ऍड करून लिहायला हवेत. म्हणजे 2,500 16-17 चे आउटस्टँडिंग आहेत आणि सिमिलरली 17-18 चे 4,000 आउटस्टँडिंग आहेत. 1,000 स्टील इन अरियर अजूनही येणं बाकी आहे. कुठले? 17-18 चे अजूनही येणं बाकी आहे. म्हणजे थोडक्यात होते किती आउटस्टँडिंग? 4,000. त्यातले 3,000 रिसिव्ड आहेत. म्हणजे अजूनही राहिले किती? 1,000. ओके 2,500 आउटस्टँडिंग आहेत. 4,000. चला याचा डिस्क्लोजर कसा द्यायचा दाखवतो तुम्हाला. पण कन्सेप्ट कळते का? मेन चेक करा. आर यू अंडरस्टँडिंग दिस बेसिक कन्सेप्ट? खूप इम्पॉर्टंट आहे. हे थोडेसे अशा टाईपचे सम्स आहेत. मी उगाच त्याला हायएस्ट रेटिंग का दिलंय? हायएस्ट डिफिकल्टी लेवल का म्हणतोय? इज बिकॉज ऑफ दिस. यू गाईज आर रिअली लकी की आता पण एकदाही ओपनिंग बॅलन्स शीट वाला सम आलेला नाही. मग आता नेमकं तुम्हालाच आला तर काय करायला लागेल बाबांनो? म्हणून त्याच चाललंय की तुम्हाला आला याला ऑप्शन नाही. हा कंपल्सरी आहे. कंपल्सरी क्वेश्चन. हा हे कंपल्सरी क्वेश्चन आहेत. 12 मार्काचे. भगवान मालिक वेल वर ऑप्शन शोधलात तर याला ऑप्शन नाही. चला पुढे नेक्स्ट. स्टील इन अरियर्स. ओके थोडं कळते. कुंचम. ओके पुढे जाऊया. नेक्स्ट. Following are the balances appeared in the books as on 1st of April. म्हणजे हे स्ट्रेट फॉरवर्ड बॅलन्स ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये जाणार. मग बहुतेक आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलीच आहे की
वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय सोपं आहे यार, हे बोर्ड इज व्हेरी व्हेरी काइंड. 2,500, 4,000. थांबा थांबा, चेक तर करूया आधी. म्हणजे बघा आता काय 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 म्हणतात. बिल्डिंग फंड कुठे टाकू? Liability. बँक ओव्हरड्राफ्ट. Liability. बरोबर मॅच होते बघा, आता मॅच व्हायला लागलं. म्हणजे जरी त्यांनी दिलं नसतं, जरी त्यांनी त्या फिगर दिल्या नसत्या, तरी मी आयडेंटिफाय करून तयार आहे की ही माझी ओपनिंग बॅलन्स शीटला गेली. या माझ्या आता आपण इथे अमाऊंट पण काढल्या होत्या. दिस इज 2,500 आणि दिस इज 4,000. चेक करूया त्यांच्या याच्यामध्ये या फिगर्स आहेत का नाहीत. आणि शिवाय हे 5,000 तर आहेतच. ऍब्सोल्युटली करेक्ट. ते 5,000 विसरायचे नाहीत. ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट? हे झालं. लँड कुठे टाकू? असेट. स्पोर्ट्स मटेरियल. हा, असेट आहे बरोबर आहे, पण मग हे नुसतं स्पोर्ट्स मटेरियल दिलंय. Closing stock दिलाय खाली. म्हणजे हा काय आहे? Opening. हा ओपनिंग स्टॉक आहे. म्हणजे कन्झम्पशन काढायचं आहे. म्हणजे कन्झम्पशन काढायचं आहे आपल्याला. ओके, ऑल राईट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे बघा 2,500 आणि हे बघा 4,000. येस. सो आपण जे डिस्कस केलं, आपण जे कॅल्क्युलेट केलं, आपली जी कन्सेप्ट आहे ती करेक्ट ठरली. डन. ओके. मग आता पहिलं काय करूया, सगळ्यात पहिले आधी मार्किंग करून घेऊया बिफोर मुव्हिंग आहे. डोनेशन्स. डोनेशनला मार्क कुठे केलं होतं आपण? नाहीच केलं. डोनेशन आणि काय आहे? हा, एंट्रन्स फी.